चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा दैवताच्या दारात जाणार आहोत ज्यांचे नाव घेताच मनाला अथांग शांतता लाभते। ते दैवत म्हणजे स्वतः भगवान दत्तात्रय, ज्यांना आपण प्रेमाने दत्तगुरु म्हणतो। दत्तगुरु हे केवळ एक दैवत नाही, तर ते या विश्वाचे साक्षात गुरु आहेत। नाथ संप्रदायामध्ये त्यांना आदिगुरु मानले जाते, म्हणजेच नाथांचं ज्ञान देणारी पहिली गुरु। आजच्या या विशेष आणि विस्तृत व्हिडिओमध्ये आपण दत्तगुरूच्या जन्माचे अद्भुत रहस्य, त्यांनी निसर्गाकडून घेतलेले 24 गुरु आणि त्यांच्या जीवनातील एक मनाला भावणारी कथा पाहणार आहोत। हा व्हिडिओ शांत चित्ताने पूर्ण ऐका, कारण आज तुमच्या मनातील सर्व चिंता दूर होणार आहे। चला तर मग दत्तगुरूच्या चरणी लीन होऊन सुरुवात करूया। मित्रांनो, ही कथा सुरू होत आहे हजारो वर्षापूर्वी, जेव्हा पृथ्वीवर महर्षी अत्रे आणि माता अनुसया राहत होते। माता अनुसया या अत्यंत पवित्र आणि पतिव्रता स्त्री होत्या। त्यांच्या भक्तीची आणि पतिव्रताची चर्चा तिन्ही लोकात होती। ही कीर्ती ऐकून स्वर्गातील देवी माता लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती यांच्या मनात एक कुतूहल निर्माण झाले। त्यांनी त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे एक हट्ट धरला। त्या म्हणाल्या, तुम्ही पृथ्वीवर जाऊन माता अनुसयाची परीक्षा घ्या। तिन्ही देवांनी साधूचे रूप घेतले आणि ते अत्रि ऋषीच्या आश्रमात आले। त्यावेळी महर्षी अत्रि आश्रमात नव्हते। माता अनुसया यांनी साधूचे स्वागत केले आणि त्यांना भोजन वाढायला सुरुवात केली। पण त्याच वेळी त्या तीन साधूंनी त्रिदेवांनी एक कठीण अट ठेवली। ते म्हणाले, माता, आम्ही अशा प्रकारे भोजन स्वीकारणार नाही। तुम्हाला वस्त्रहीन होऊन आम्हाला भोजन मांडवावे लागेल। हे ऐकून माता अनुसया क्षणभर विचारात पडल्या, कारण परपुरुषासमोर वस्त्रहीन होणे म्हणजे त्यांच्या पतिव्रतेला डाग लागण्यासारखे होते। पण दारात आलेल्या साधूंना उपाशी परत पाठवणे हा धर्म नव्हता। माता अनुसयांनी आपले डोळे बंद केले, त्यांनी आपल्या पतीचे ध्यान केले आणि त्यांच्या भक्तीची ताकद वापरली। त्यांना कळून चुकले की हे समोर असलेले साधू सामान्य नाहीत, तर हे स्वतः ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहेत। आता अनुसयांनी मनोमन प्रार्थना केली आणि त्या साधूंवर आपल्या कमंडलूतील पवित्र पाणी शिंपले। त्या पवित्र पाण्याच्या स्पर्शाने एक मोठा चमत्कार घडला। ते तिन्ही बलाढ्य देव तात्काळ 3 लहान लहान बालकांमध्ये बदलले। ती लहान बालके भुकेले रडू लागली। आता माता अनुसया माता बनल्या होत्या। त्यांनी त्या तिन्ही बालकांना वात्सल्याने दूध पाजले। काही वेळाने जेव्हा तिन्ही देव लक्ष्मी, सरस्वती, पार्वती तिथे आल्या, तेव्हा त्यांना आपले पती लहान बाळ झालेले दिसले। त्यांनी माता अनुसया यांची माफी मागितली आणि आपले पती परत मागितले। माता अनुसयांनी त्या तिन्ही बालकांना एकत्र केले आणि त्या तिन्हीचे मिळून एक बाळ बनवले, ज्याला 3 तोंडे आणि 6 हात होते। तेच बाळ म्हणजेच भगवान दत्तात्रय। ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्हींचा मिळून हा अवतार होता। राजा यदू आणि दत्तगुरूचे 24 गुरु। दत्तगुरू मोठे झाले आणि त्यांनी संन्यास घेतला आणि ते जंगलात राहू लागले। एकदा राजा यदू जंगलातून जात असताना त्यांना दत्तगुरू दिसले। दत्तगुरूच्या चेहऱ्यावर एक अद्भुत अलौकिक आनंद होता। राजाने विचारले, गुरुदेव, आमच्याकडे काहीच नाही, तरी तुम्ही इतके आनंदी कसे? तुम्हाला गुरु कोण आहे ज्यांनी तुम्हाला हे ज्ञान दिले? दत्तगुरू हसले आणि म्हणाले, राजन, माझा कोणीच एक गुरु नाही। मी या निसर्गातल्या 24 गोष्टींना माझे गुरु मानले आहे। आता लक्ष देऊन ऐक, दत्तगुरूंनी कोणाकोणाकडून काय शिकवले? पृथ्वीकडून त्यांनी सहनशीलता आणि क्षमा मागायला शिकले। आपण पृथ्वीला कितीही त्रास दिला तरी ती आपल्याला अन्न देते। वाऱ्याकडून त्यांनी सतत वाहत राहणे म्हणजे कर्म करत राहणे शिकले। पण कोणामध्येही न अडकता आकाशामध्ये विशाल आणि अथांग बनायला शिकले। त्यांच्यात सर्वांसाठी जागा आहे। जल पाण्यासारखे पवित्र आणि सर्वांना तहान भागवणारे बनायला शिकले। अग्नीसारखे तेजस्वी बनायला शिकले, जो स्वतः जळतो पण जगाला प्रकाश देतो। सूर्याकडून त्यांनी नियमितता शिकली। सूर्य कधीही आपले कर्तव्य चुकत नाही। चंद्राच्या कला बदलतात, पण चंद्र बदलत नाही। माणसानेही दुःखात स्थिर राहावे, हे त्यांनी चंद्राकडून शिकले। समुद्रासारखे गंभीर बनायला शिकले, ज्यांच्यात कितीही नद्या आल्या तरी तो आपल्या मर्यादा सोडत नाही।
कोळी स्वतःचे जाळे विणतो आणि शेवटी ते स्वतःमध्येच सामावून घेतो. यावरून समजले की देव हा संसार कसा बनतो आणि नष्ट करतो. मधमाशी जशी फुलांना त्रास न देता मध गोळा करते, तसे संन्याशाने समाजाकडून फक्त आवश्यक तेवढे घ्यावे. दत्तगुरूंनी अशा एकूण 24 गोष्टींकडून शिकून स्वतःला समृद्ध केले. त्यांनी राजाला सांगितले, शिकण्याची इच्छा असेल तर संपूर्ण जग गुरु आहे. कथेचा आदेश शब्दाचा आणि नाथ संप्रदायातील संबंध. मित्रांनो, दत्तगुरूच्या या शिकवणातून नाथ संप्रदायाचा पाया रचला गेला. दत्तगुरू नवनाथांना, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ इत्यादींना हा उपदेश केला. ते म्हणाले, प्रत्येक माणसात, प्राण्याला आणि निसर्गाच्या कणात देव पहा. म्हणून नाथ संप्रदायात जेव्हा योगी एकमेकांना भेटतात तेव्हा ते आदेशाचा अर्थ तुम्हाला समजला असेल. याचा असा अर्थ आहे की ज्याप्रमाणे दत्तगुरूने प्रत्येक गोष्टी देव पाहिला, तसेच मलाही तुमच्यामध्ये तोच देव, तोच शिव दिसत आहे. हा शब्द माणसाच्या मनातील अहंकार एका क्षणात विरघळून टाकतो. तर मित्रांनो, भगवान दत्तात्रयांची ही जीवनकथा आपल्याला शिकवते की जीवन कसे जगावे. आनंद पैशात किंवा राजवाड्यात नसतो, तर तो आपल्या समाधानी मनात असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा दत्तगुरूचे स्मरण करा. ते कोणत्या ना कोणत्या रूपाने तुमची मदतीला धावून येतील. तुम्हाला गुरुदेव दत्तांची सविस्तर कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा आदेश नक्की लिहा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा. हा पवित्र संदेश तुमच्या सर्व मित्र आणि परिवारासोबत शेअर करा. आणि अशा सुंदर, मोठ्या आणि सविस्तर पौराणिक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन अद्भुत व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दत्तगुरूंच्या चरणी नमन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.